नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. फिट राहण्यासाठी महागडी जिम नको, फक्त तुमचा रोजचा वेळ गरजेचा आहे. आज आपण करणार आहे इफेक्टिव्ह आणि सिंपल होम वर्कआउट, जो कोणत्याही वयातील व्यक्ती सहज करू शकतो. शरीर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि एनर्जी वाढवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं फार आवश्यक आहे. तर चला, घरच्या घरी फिटनेसची सुरुवात करूया. कोणतंही वर्कआउट करण्याच्या अगोदर बॉडी वॉर्म असणं फार आवश्यक आहे. त्यासाठी आपण वॉर्मअप करूया. सुरुवातीला या पद्धतीने स्ट्रेट थांबायचं आहे आपल्याला आणि हात वर. ताडासनामध्ये येऊन थोडेसे डायनामिक मुवमेंट्स करायचे आहेत. क्विक. श्वास अगदी नॉर्मल ठेवायचा आहे. साईड बेंड. त्यानंतर दोन्ही हात वर ठेवून डाऊन. बॉडी वॉर्म होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर नेक. तुम्ही सिक्वेन्स कसाही करू शकता, फक्त इंटेन्शन बॉडी वॉर्म असणं आवश्यक आहे. बॉडी तयार होणं आवश्यक आहे. शोल्डर रोटेशन्स. कमीत कमी आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला वॉर्म करायची आहे बॉडी. साईड बेंड लाईक. आणि सगळ्यात सोपं, जाग्यातल्या जाग्यात तुम्ही जॉगिंग करू शकता किंवा असं करू शकता लाईक, किंवा या पद्धतीने. याच्याने तुमची पूर्ण बॉडी वॉर्म होईल. सुरुवातीला आपण स्क्वॉट्स करणार आहे. त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय जोडून घेऊन या पद्धतीने एवढा अंतर, स्पेस एवढा जाईल. हात पुढे, पाठ सरळ असली पाहिजे आणि हळूवार तुम्हाला चेअरवर बसल्यासारखं होल्ड करायचं आहे किंवा अप, असंही तुम्ही करू शकता. कम्फर्टेबली तुम्ही जसं आहे तसं करू शकता. कमीत कमी 10 सुरुवातीला आणि नंतर 20 ते 25 तुम्ही सलग करू शकता. आता हीच डायरेक्शन मी तुम्हाला या पद्धतीने दाखवते. पूर्ण असं व्हायचं नाही किंवा असं नाही व्हायचं, सरळ आपल्याला चेअरवर शक्य होईल तेवढं खाली जायचा प्रयत्न. याच्याने तुमचे पाय मजबूत होतात, स्ट्रेंथ वाढते, लोअर बॉडी टोन होते. याच्याने तुम्हाला खूप मस्त वाटेल. नेक्स्ट आपण काही हाताचं एक्सरसाइज करणार आहे. जसं की स्ट्रेट उभं राहायचं आहे, दोन्ही हात बाजूला या पद्धतीने आणि छोटे गोल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्याला करायचं आहे. देन हे कमीत कमी 10 वेळा. नंतर थोडी स्पीड, मोठा गोल या पद्धतीने. याच्याने तुमची अप्पर बॉडी टोन होते, हात छान होतात, एक्स्ट्रा फॅट बर्न होतं. आणि देन रिलॅक्स. नंतर आर्म रेजेस, म्हणजे सरळ उभं राहून दोन्ही हात वर, श्वास कंट्रोलमध्ये, देन खाली. ब्रीदिंग कंट्रोल असणं आवश्यक आहे. अगदी सोप्या सोप्या एक्सरसाइज आहेत. यातच तुम्ही असंही करू शकता लाईक पूर्ण बेंड डाऊन, पूर्ण खाली. हात शक्य होईल तेवढे कंट्रोल असले पाहिजे आणि ब्रीदिंगवर फोकस असला पाहिजे. या पद्धतीने कमीत कमी 20 वेळा तुम्ही आरामात करू शकता. याच्याने तुमची अप्पर बॉडी छान टोन होईल. आता आपण काही गुडघ्याच्या एक्सरसाइज करूया. स्ट्रेट उभं राहून दोन्ही हाताने गुडघा बॅलन्स करत फोल्ड छातीपर्यंत. होल्ड फ्यू सेकंड्स. रिलॅक्स. अपोजिट. होल्ड. तुम्ही 10 ते 20 सेकंद होल्ड करू शकता. बॅलन्स होतं, याच्याने फोकस वाढतो, स्ट्रेंथ वाढते. एकाग्रतासाठी बेस्ट आहे. कमीत कमी याचे 10 ते 15 सेट करणं आवश्यक आहे. सेकंड, दोन्ही हात असे करून किंवा असे आणि या पद्धतीने 1
2 3 4 5 6 7 8 9 10. हे पण 20चे तुम्ही 2 सेट आरामात करू शकता. नेक्स्ट आपण लंजेस करणार आहे. या पद्धतीने राईट लेग पुढे 1 2 3 4. हे कमीत कमी प्रत्येक दोन्ही साईडनी 10-10 वेळा आपल्याला करणं आवश्यक आहे. सुरुवातीला बॅलेन्स जाईल, स्ट्रेंथ नसेल, हरकत नाही, स्लोली करायचं आहे. कमीत कमी 10 ते 15 वेळा तुम्हाला करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण वॉल पुशअप करणार आहे. त्याच्याने आपले आर्म मजबूत होते, स्ट्रेंथ वाढते आणि अप्पर बॉडी टोन होते. त्यासाठी आपल्याला डिस्टन्स ठेवून दोन्ही हात वॉलवर, हलकं पायात अंतर आणि शोल्डर लाईनला घेऊन बॅक शक्य होईल तेवढं आणि पूर्ण बॉडी या पद्धतीने सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो, ताण येऊ शकतो. मग आपण 10-20 असे सेट आपण वाढवू शकतो. त्याच्याने आपले शोल्डर टोन होतात आणि स्ट्रेंथ वाढते. नेक्स्ट आपण वॉलसोबतच अजून एक करणार आहे. ते कसं सरळ बघायचं आहे. वॉलपासून थोडं अंतर राहील आणि दोन्ही हात वॉलला टच करायचे आहेत. असं पूर्ण बॉडी ट्विस्ट होते याच्यात आणि तुमचं साईड फॅट बर्न होतं. सुरुवातीला तुम्ही एवढं करू शकता, नंतर जात असेल तर हा पूर्ण या पद्धतीने 20चे 3 सेट करणं आवश्यक आहे. अगदी सोपं एक्सरसाइज आहे. तुम्हाला स्वतःचा बॅलेन्स असणं आवश्यक आहे. देन रिलॅक्स. वॉलसोबतच अजून एक एक्सरसाइज आपण करणार आहे. ती या पद्धतीने दोन्ही हात डिस्टन्स असा राहील आणि पूर्ण तुम्हाला हाताला स्ट्रेच करायचं आहे. या पद्धतीने होल्ड आणि यामध्येच पुशअप, होल्ड पुशअप. याच्याने तुमचे हात, पूर्ण बॉडी ॲक्टिवेट होते, अप्पर बॉडी टोन होते. कमीत कमी याचे सुद्धा 10 ते 20 सेट करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण प्लँक करणार आहे. त्याने आपलं कोर मजबूत होतं आणि पूर्ण बॉडी आपल्याला एनर्जी देते. त्यासाठी आपल्याला पालथं या पद्धतीने दोन्ही हात असतील, टोजला छान फिक्स करायचं आहे या पद्धतीने आणि बॉडी सरळ ठेवायची आहे आणि कोरला घट्ट मजबूत करायचं आहे. होल्ड फ्यू सेकंड्स. सुरुवातीला तुम्ही 10 सेकंड करू शकता, 20 सेकंड आणि नंतर 1 मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता. पूर्ण बॉडीची स्ट्रेंथ छानपैकी वाढते. देन रिलॅक्स. सुरुवातीला तुम्ही 30 सेकंड, 40 सेकंड असं करून वाढवा. वर्कआउट नंतर शरीराला रिलॅक्स करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आता शांतपैकी बसून सरळ पाठीचा कणा, पोश्चर स्ट्रेट आणि डीप ब्रिदिंग, फोकसवर थोडं रिलॅक्स, इनहेल एक्झेलकडे फोकस. जो तणाव आलेला करताना आहे तो रिलॅक्स होईल. पूर्ण बॉडी रिलॅक्स करा, हलकं फील वाटेल. 1 ते 2 मिनिट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बालासनामध्ये तुम्ही जाऊ शकता. वज्रासनामध्ये बसायचं आहे काही सेकंड आणि दोन्ही हात वर करून तुम्ही हात पुढे घेऊन बालासनामध्ये पडू. हेड डाऊन. त्यानंतर रिलॅक्स. बालासनामध्ये किंवा शवासनामध्ये तुम्ही
कमीत कमी 3 मिनिट 5 मिनिट आराम करू शकता. कसा वाटला आजचा वर्कआउट कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच योगा रुटीनसाठी मेघलाईन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.